Welcome to all of you. I am Vishal sir, your chemistry teacher. आज आपण अल्केनचे वेगवेगळे जे एक्झाम्पल्स आहेत, जी स्ट्रक्चर आहेत, आपण डॅश रूपात लिहू शकतो. या सगळ्या स्ट्रक्चरचा अभ्यास आपल्याला आजच्या या सेशनमध्ये हा अभ्यास करायचा आहे. बघा, फर्स्ट अल्केन ऑलवेज रिमेंबर मिथेन. ओके, फर्स्ट अल्केन मिथेन. ठीक आहे. मिथेन कन्सिस्ट वन कार्बन ॲटम. मिथेन कन्सिस्ट वन कार्बन ॲटम. पहिल्या अल्केनचं नेम आहे मिथेन. नंबर ऑफ कार्बन ॲटम 1. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघण्यापूर्वी आपण डॅश स्ट्रक्चर बघूया. इथे डॅश स्ट्रक्चर बघायचा इथे, और डॅश फॉर्म्युला. Methane consists one carbon atom. Methane consists one carbon atom. That is one carbon. Okay. आता मी कार्बनची व्हॅलेन्सी पूर्ण करतो. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4 असते. कार्बन हॅज व्हॅलेन्सी 4. You always remember carbon has valency 4. Hence, I can write 4 bonds around the carbon atom. That is first bond, सेकंड बॉन्ड, थर्ड बॉन्ड, फोर्थ बॉन्ड. ठीक आहे. आता मी कार्बनच्या भोवती 4 बॉन्ड्स लिहू शकतो, कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. आता आपण व्हॅलेन्सी पूर्ण करूया. मिथेन हे हायड्रोकार्बन आहे. हे अल्केनचं एक्झाम्पल आहे. हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन या 2 एलिमेंटचा समावेश आहे. ही 2 एलिमेंट्स आपण लिहू शकतो. बघा, कार्बनची व्हॅलेन्सी पूर्ण करूया. पहिला हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन आणि चौथा हायड्रोजन. हा झाला डॅश फॉर्म्युला आहे. हा डॅश फॉर्म्युला आहे मिथेनसाठी. हा डॅश फॉर्म्युला आहे, मी इथे मेन्शन करतो. दिस इज डॅश फॉर्म्युला ऑफ मिथेन. तर आपण मिथेनचं स्ट्रक्चर या स्वरूपात बघितलं. कायम लक्षात ठेवा, कार्बनच्या भोवती बॉन्ड्स किती लिहायचे? 4. आणि ही व्हॅलेन्सी पूर्ण करायची आहे हायड्रोजन ॲटमच्या सहाय्याने. बर, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे मला. कार्बन मोजा 1, कार्बन 1. ठीक आहे. हायड्रोजन बघा 1 2 3 4. हायड्रोजनचे किती ॲटम आहेत? 4. तर मी इथे लिहिणार 4. CH4. फर्स्ट अल्केन आहे मिथेन. मिथेन हॅज मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. मिथेन consists 1 carbon atom and 4 hydrogen atoms. Always you remember molecular formula, number of carbon atom, dash formula. आणि हे प्रॅक्टिस करायचं. डॅश स्ट्रक्चर जे आहे ते खूप सोपं आहे. त्याच्यानंतर फक्त एक काउंटिंग करायचं आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला हा मेन्शन करायचा आहे. ठीक आहे. आता आपण सेकंड अल्केन मेंबर बघूया. टेक अ स्क्रीनशॉट. ठीक आहे. आता आपण सेकंड मेंबर बघूया अल्केन सिरीज साठी. सेकंड मेंबर इथेन. मिथेन नंतर सेकंड मेंबर आहे इथेन. इथेन हॅज 2 कार्बन ॲटम्स. इथेनकडे किती कार्बनचे ॲटम असणार? 2 असणार. आता डॅश फॉर्म्युला आपण इथे बघूया. डॅश फॉर्म्युला बघा, इथेनसाठी मी इथे 2 कार्बन घेतले. दोन्ही कार्बनच्या मध्ये हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आता कार्बनची व्हॅलेन्सी पूर्ण करतो. बघा, हा फर्स्ट बॉन्ड, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता व्हॅलेन्सी 4 आहे. इकडे बघा 1 2 3 4. ही व्हॅलेन्सी कंप्लीट झाली. ही व्हॅलेन्सी कंप्लीट झाली. कंपॅरिझन करूया. कंपॅरिझन बघा, आता मी व्हॅलेन्सी कंप्लीट करतो. हा बघा, पहिला कार्बन हा
दुसरा कार्बन. बघा व्हॅलन्सी कंप्लीट करूया. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि इथे H H H मेन्शन करायचं. का तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, हायड्रोकार्बन कंपाऊंड आहे आणि हायड्रोकार्बन मध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन एलिमेंट प्रेझेंट असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मी या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण करतो. बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि इथे H मेन्शन करायचं. हे आहे कार्बन स्केलेटन कोणाचं? इथेनचं कार्बन स्केलेटन आहे. हे डॅश स्ट्रक्चर आहे इथेनसाठी. बर, आता मी मॉलिक्युलर फॉर्म्युला मेन्शन करतो. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. कार्बन 2 1 2, कार्बन इथे आपण C2 लिहू. कार्बन 2 1 2, हायड्रोजन काउंट करा. 1 2 3 4 5 6. बघा 1 2 3 4 5 6. हायड्रोजनचे ॲटम किती आहेत? 6. म्हणून इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6. ओके, आर यू अंडरस्टँड? येस ऑर नो? तुम्ही घरी प्रॅक्टिस करा किंवा डायरेक्ट नोटबुक घेऊन बसा. माझ्याबरोबर हे स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करू शकता आणि भरपूर प्रॅक्टिस करा. काही अडचण नाही. केमिस्ट्री खूप सोपी आहे. ह्या ट्रिक्सने तुम्ही गेला मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात राहणार. नेम कार्बन, डॅश स्ट्रक्चर, हे आहे कार्बन स्केलेटन. टेक अ स्क्रीनशॉट फॉर इथेन मॉलिक्यूल. ओके, अल्केनसाठी थर्ड मेंबर आहे सिरीज मेंबर प्रोपेन. Propane has 3 carbon atoms. प्रोपेनकडे कार्बनचे ॲटम किती असणार आहेत? 3 असणार आहेत. पहिल्यांदा आपण इथे प्रोपेनसाठी हे स्ट्रक्चर ड्रॉ करूया. बघा इथं प्रोपेनचं स्ट्रक्चर. प्रोपेन कन्सिस्ट 3 कार्बन ॲटम. हे पहिल्यांदा मी कार्बन स्केलेटन घेतो. प्रत्येक कार्बनच्या भोवती 4 बॉन्ड्स मेन्शन करायचे. कार्बन स्केलेटन आपण बघूया. बघा फर्स्ट बॉन्ड, सेकंड बॉन्ड, थर्ड, फोर्थ. इथे 1 2 3 4 व्हॅलन्सी कंप्लीट झाली या कार्बनची. आता बघा 1 2 3 4 या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण झाली. आता मी डॅश स्ट्रक्चर बघतो. डॅश स्ट्रक्चर आपण बघूया. कार्बनचे ॲटम हे असे 3 घ्यायचे. व्हॅलन्सी या स्वरूपात पूर्ण करायची. बघा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 हे असे हायड्रोजन काउंट करायचे. म्हणजे स्ट्रक्चर अजिबात पहिल्यांदा बॉन्ड्स काउंट करा, त्याच्यानंतर हायड्रोजन मेन्शन करा आणि परत हायड्रोजन काउंट करा. म्हणजे स्ट्रक्चर अजिबात कोणतंही चुकणार नाही. बघा 1 इथं H द्यायचा, सेकंड H, थर्ड H, फोर्थ 5 6 7 8. हायड्रोजन किती? 8 आहेत. कार्बन 3 आहेत. आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला मेन्शन करूया. कार्बन 3, हायड्रोजन बघा. आता हायड्रोजन काउंट करूया. पहिल्यांदा कार्बन 1 2 3, हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8, हायड्रोजन 8. प्रोपेनचं स्ट्रक्चर हे या स्वरूपात आहे. टेक अ स्क्रीनशॉट फॉर प्रोपेन. ओके, next alkane, that is butane. Butane having 4 carbon atoms. Name butane. Number of carbon atom 4. Number of carbon atom 4.
आता पहिल्यांदा कार्बन स्केलेटन बघूया. बघा ब्युटेन म्हणजे कार्बन किती घ्यायचे आपल्याला, 4 घ्यावे लागतील कार्बन. 1 2 3 4 हे 4 कार्बन घेतले. आता प्रॅक्टिस करूया. बॉन्ड जे आहेत बॉन्ड्स आपण ड्रॉ करूया. इथे व्हॅलन्सी पूर्ण करूया. 1 2 3 4 पहिल्या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण, ठीक आहे. सेकंड 1 2 3 4 सेकंड कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण, इथे बघा 1 2 3 4 या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण, इथे बघा 1 2 3 4 या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण केली. हे आहेत कार्बन स्केलेटन. आता मी डॅश स्ट्रक्चर घेतोय बघा. आता डॅश स्ट्रक्चर ते या स्वरूपात आहे. कार्बन 4 घेतो, ठीक आहे. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण करूया. 1 कंप्लीट, 2 कंप्लीट, 3 कंप्लीट, 4 कंप्लीट. ओके. आता इथे 1 कंप्लीट, 2 कंप्लीट, 3 कंप्लीट, 4 कंप्लीट. ओके. इथे 1 कंप्लीट, 2 कंप्लीट, 3 कंप्लीट, 4 कंप्लीट. ओके. 1 कंप्लीट, 2 कंप्लीट, 3 कंप्लीट, 4 कंप्लीट. ठीक आहे. आणि हे हायड्रोकार्बन आहे, अल्केन्स आहे, म्हणून हायड्रोजनचे ॲटम मेन्शन करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. हायड्रोजन किती आहेत, 10. कार्बन किती आहेत, 4. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. कार्बन 4, कार्बनचे 4 ॲटम्स आहेत. तुम्हाला सीईटीचा विचार करता, नीटचा विचार करता, जेईचा विचार करता, डॅश स्ट्रक्चर त्यामध्ये बॉन्डची संख्या किती आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला हा तयार करता आला पाहिजे. महाराष्ट्र बोर्डचा फक्त विचार करून चालणार नाही, आपल्याला बाकीच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा पण विचार करायचा आहे. प्रत्येक बोर्ड महत्वाचे आहे, प्रत्येक एक्झाम महत्वाची आहे. कार्बनचे 4 ॲटम 1 2 3 4 C4. ओके. C4. हायड्रोजन काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हायड्रोजन 10. ओके. हायड्रोजन 10. ब्युटेनचा हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. ब्युटेनचं हे डॅश स्ट्रक्चर, ब्युटेनसाठी कार्बन स्केलेटन, ब्युटेनसाठी कार्बनचे नंबर, त्याचं नेम, आणि हा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. टेक अ स्क्रीनशॉट फॉर ब्युटेन. Okay, then I am teach to you next alkane, that is pentane. Pentane. पेंटेन बघा. पेंटेनचं स्ट्रक्चर, पेंटेनचं हे नेम आहे. पेंटेन. पेंटेन हॅव्हिंग कार्बन ॲटम 5. पेंटेनकडे टोटल कार्बन आहे 5. आता मी इथे पहिल्यांदा पेंटेनसाठी कार्बन स्केलेटन मेन्शन करतो. बघा पेंटेन म्हणजे 5 कार्बन, हे 5 कार्बन मी इथे मेन्शन करतो. बघा 1 2 3 4 5 कार्बन. पेंट मीन्स 5 कार्बन, लक्षात ठेवा. पेंट मीन्स 5 कार्बन. ओके. व्हॅलन्सी पूर्ण करूया. 1 2 3 4 कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट. 1 2 3 4 कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण. 1 2 3 4 व्हॅलन्सी कंप्लीट. 1 2 3 4 व्हॅलन्सी कंप्लीट. 1 2 3 4 या कार्बनची पण व्हॅलन्सी कंप्लीट. आता आपण इथे त्याचा स्ट्रक्चर बघूया, व्हॅलन्सी पूर्ण करूया. कार्बन 5, एक कार्बनचे 5 ॲटम घेतले मी. कार्बनचे 5 ॲटम्स व्हॅलन्सी पूर्ण करा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं. आता आपण काय करूया, इथे कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजनच्या सहाय्याने पूर्ण करूया. कारण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये मेन एलिमेंट कार्बन, सेकंड एलिमेंट हायड्रोजन असतात, आणि हे सगळे
हायड्रोकार्बन्स आहेत. H, फर्स्ट H, सेकंड H, थर्ड H, फोर्थ, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ओके. कार्बन बघा 1, 2, 3, 4, 5. कार्बन 5 मी मॉलिक्युलर फॉर्म्युला या स्वरूपात मेन्शन करणार. कार्बन 5, कार्बन 5. हायड्रोजन काउंट करूया. इथून सुरुवात करायची. कायम लक्षात ठेवा, एक सिक्वेन्स फॉलो करायचा, वेगवेगळे सिक्वेन्स फॉलो करायचे नाहीत. एका क्रमाने काउंटिंग करत जायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हायड्रोजनचे ॲटम किती घ्यायचे? 12. हा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पेंटेन. पेंटेन has molecular formula carbon 5 H12. पेंटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे कार्बन 5 H12. बघा, नेम पेंटेन, नंबर ऑफ कार्बन 5, डॅश फॉर्म्युला हा आपण घेतला. हे आहे कार्बन स्केलेटन. टेक अ स्क्रीनशॉट फॉर पेंटेन अल्केन. Okay. Six member of alkane series is hexane. 6वा मेंबर आहे अल्केन सिरीज साठी हेक्सेन. टोटल नंबर ऑफ कार्बन 6. टोटल नंबर ऑफ कार्बन किती? 6 घ्यायचे इथे. आता पहिल्यांदा कार्बन स्केलेटन बघूया. एक कार्बनचे ॲटम इथे 1, 2, 3, 4, 5, 6. हे कार्बनचे ॲटम 6 घेतले आणि व्हॅलन्सी पूर्ण करूया. बघा 1, 2, 3, 4. या पहिल्या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण, कारण त्याच्या भोवती 4 बॉन्ड्स आहेत. 1, 2, 3, 4. या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण. इथे बघा 1, 2, 3, 4. या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण. इथे 1, 2, 3, 4. ही व्हॅलन्सी पूर्ण. इथे 1, 2, 3, 4. ही व्हॅलन्सी पूर्ण. इथे बघा 1, 2, 3, 4. ही व्हॅलन्सी पूर्ण झाली. ठीक आहे, कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण केली. आता मी इथे डॅश फॉर्म्युल्याच्या स्वरूपात व्हॅलन्सी कंप्लीट करून स्ट्रक्चर घेतो. बघा कार्बन 1, 2, 3, 4, 5, 6. हायड्रोजन मेन्शन करूया. बघा पहिल्यांदा व्हॅलन्सी पूर्ण करूया. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. असे काउंटिंग करायचे, म्हणजे अजिबात चूक होणार नाही, चुका होणार नाहीत. चुका ह्या कमीत कमी करायचे. जे काउंटिंग करताना ज्या चुका होणार आहेत त्या कमी होणार आहेत. त्यासाठी काउंटिंग महत्वाचं आहे. आता व्हॅलन्सी पूर्ण केली. आता हायड्रोजन मेन्शन करूया. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6, 7, 8. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. Okay. Hexane. Hexane has carbon atom 6. That is 1, 2, 3, 4, 5, 6. Carbon 6. हायड्रोजन काउंट कर. बघा आता हायड्रोजन काउंट करूया. इथून सुरुवात करायची. कुठून सुरुवात करायची? इथून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. Hydrogen 14. Okay. Are you understand? Molecular formula of methane is carbon 6H14. हे आहे डॅश स्ट्रक्चर. हे आहे कार्बन स्केलेटन. नेम हेक्सेन. नंबर ऑफ कार्बन ॲटम 6. डॅश फॉर्म्युला कार्बन स्केलेटन. आणि हा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. काही क्वेरीज असतील, काही शंका असतील तर तुम्ही या माझ्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. त्या मोबाईल नंबरवर
या टाईपचे जास्तीत जास्त केमिस्ट्रीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर्स करा. आणि पुढचे जे एक्झाम्पल जे आहेत, आता बघा हेक्सेनपर्यंत मी घेतलेलं आहे. तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचं. हेप्टेन, हेप्टेन म्हणजे किती कार्बन घेणार? 7 कार्बन. हेप्टेन 7 कार्बन या स्वरूपात स्ट्रक्चर ड्रॉ करायची. प्रॅक्टिस करा तुमच्या नोटबुकमध्ये. पुढे ऑक्टेन, ऑक्टेन म्हणजे किती कार्बन? 8 कार्बन. 8 हे स्ट्रक्चर ड्रॉ करा. नोनेन, नोनेन म्हणजे किती कार्बन? 9 हे स्ट्रक्चर ड्रॉ करा. डिकेन, डिकेन म्हणजे किती कार्बन? 10. डिकेन 10 कार्बन हे स्ट्रक्चर ड्रॉ करा. कारण प्रॅक्टिस खूप महत्त्वाचं आहे. मी पहिले 6 अल्केन्स व्यवस्थित ड्रॉ करून स्ट्रक्चर दिलेले आहेत. व्हॅलेन्सी कशी पूर्ण करायची प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये हे टीचिंग केलेलं आहे. तर हे तुम्हाला सर्वांना आवडलं असेलच. ठीक आहे, थांबूया, भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.